मंडळी नमस्कार. गेल्या 8 दिवसामध्ये हा मी वर्मावर लसण लावला आहे. हे इकडले जे आंबे दिसत आहेत 2019 मध्ये लावलेला आंबा आहे आणि त्याच्यातले काही झाडं गेले, त्याच्यात बाकी झाडांचं सेटिंग व्हावं म्हणून पावसाळ्याच्या आधी या आंब्याला रिकाटा मारला होता आणि त्याच्यामधले प्लांट्स लावून घेतले होते. गावरानी गुठल्या जमा करून त्याचा रूस्टॉक बनवून याच केसर आंब्यापासून मागच्या वर्षी मार्चमध्ये 1000 झाडं मी स्वतः घरीच ग्राफ्टिंग केले आणि ते सक्सेस झालेले प्लांट केसरचे हे मी 14/5 वर ही लागवड केली. ही त्याच्यामध्ये हा इकडला शेवटल्या दिवसाचा हा लसण जो आहे हा अजून तेवढा म्हणावा तेवढा बरोबर निघाला नाही आहे, निघून राहिला आहे. आणि त्याच्या आधीचा याच्यामध्ये लावलेला हा लसण याला इरिगेशन चालू आहे स्प्रिंकलरनी. आणि पहिल्या दिवशी लावलेला हा इकडे हा पूर्ण एकदम छानपैकी निघाला आहे. याच्यात पण 14/5 वर आंबा आहे केसर. तर मंडळी, हा व्हिडिओ टाकायचा तात्पर्य आहे की याला कोणताही रासायनिक खत दिलेलं नाही आहे. निघाल्याबरोबर याला एक डिकम्पोजर मारला. उद्या इको फंगी आणि गाढा गोमित्र 50-50% मिक्स करून डायरेक्ट फवारणी करतो याच्यावर. आणि हा जवळपास ऑगस्ट महिन्यामध्ये लावलेला आंबा हा आता थोडा वाढीला लागला आहे. याची एक छाटणी झालेली आहे. 2-2, 3-3 ब्रांचेस ठेवून बाकीच्या काढून टाकलेल्या आहे. तर हा असा माझा 3-3.5 एकरचा हा प्लॉट आहे. आपल्या सूचनांची अपेक्षा आहे की याचं नियोजन पूर्ण श्री कृष्णचंद्रन यांच्या फॉर्म्युल्यावर कसे करावे आणि 100% त्याच्यावरच करायचा माणूस आहे. कोणताही रासायनिक खत याला द्यायचे नाही आहे मला. तर आपल्या सूचना स्वागतार्ह आहे. आपण जरूर मला सूचना करावी. श्री कृष्णचंद्रन यांचे बहुमोल प्रॉडक्ट जे आहे हे मी माझ्या शेतीत पहिल्यांदाच वापरत आहे. या आंब्यांना पण या 1.5-2 महिन्यामध्ये जवळपास 15-15 दिवसांनी, 8 दिवसांनी, 10 दिवसांनी एक 500 लिटर सगळे प्रॉडक्ट सोडलेले आहे. आणि जेव्हापासून डिकम्पोजर आणि हे बाकी प्रॉडक्ट्स यांना सोडत आहे तर यांच्या वाढीमध्ये चमक आणि ग्रोथ एक बऱ्यापैकी चांगल्यापैकी फरक जाणवत आहे. काही शेवगा पण लावलेला आहे आणि हे दोन्ही साईडनी हवा प्रतिबंधक म्हणून
हे सरूचे प्लांट लावलेले आहे.